सो गाईज आज आहे क्रिसमस आणि माही आज बनली होती सॅन्टा आणि सॅन्टा बनून माहीने कोणत्या गाण्यावर डान्स केला आणि कशी मजा केली बघूया आजच्या या व्लॉग मध्ये. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माहीच्या अजून एक नवीन व्लॉग मध्ये. आज क्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी माझ्यासोबत होते माझे फ्रेंड्स परी, मनू आणि अर्णव दादा. हे आहेत आजचे गिफ्ट जे वाटणार आहे मी सगळ्यांना. आतमध्ये गेल्या गेल्या तिथल्या काकांना हाय केला आणि चॉकलेट दिल्या. आतमध्ये जाऊन मी मुलांना शोधायला लागली, पण सुरुवात मी परी आणि मनू पासूनच केली. जसं मी गार्डनच्या आतमध्ये गेले तसं सगळे लोक बघून मला खुश झाले. लहान पोरं तर खूपच खुश झाले, कारण माझ्या हातात होते सगळ्यांना देण्यासाठी चॉकलेट्स. याला 2 चॉकलेट पाहिजे होते, म्हणून बघा हा कसा रडत होता. क्लास पूर्ण करून कौशल दादा पण माझ्यासोबत चॉकलेट वाटण्यासाठी आला होता, म्हणून मी अजूनच खूप खुश झाले. थोडे चॉकलेट्स वाटून झाल्यानंतर मी पण खेळण्याची मजा घेतली आणि खेळायला सुरुवात केली. खेळून झाल्यानंतर परत मी चॉकलेट्स वाटायला सुरुवात केली. अर्णव दादा आणि कौशल दादाला अजून एक एक चॉकलेट दिले. बिचारे ते पकेट उचलून उचलून थकले होते. चॉकलेट्स वाटून झाल्यानंतर मी ही गार्डन मध्ये खेळायला सुरुवात केली आणि बघते तर काय, ऑफिस वरून मम्मी डायरेक्ट मला भेटायला गार्डन मध्ये आली होती. मग काय, लावले तिला पण कामाला. खेळून झाल्यावर म्हटलं चला थोडासा डान्स करूया. मग आम्ही चालू केला डान्स. ती बोलली बाळा तू कुठे चालला, जा तू तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी, कसली रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी, आय लाईक युअर फॅशन, तुझ्यावर थांबून आहे माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे टेक इट टेक इट. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे टेक इट टेक इट टेक इट टेक इट. डान्स करून झाल्यानंतर फोनवरच मी किट्टू आणि स्वामिनीला चॉकलेट्स दिले. या दोघांना माझ्यासोबत फिरून परत लागली होती भूक. मग काय केलं त्यांनी, चॉकलेटचं चेस आणि खाल्ले चॉकलेट्स. तोपर्यंत मम्मीने स्वामिनीला फोन करून हसवण्याचा खूप प्रयत्न केला. पुढे पळत असताना मला अचानक एका गाडीचा आवाज आला आणि मी खूप घाबरले. ऐका कोणत्या गाडीचा आवाज होता ते. काय आहे? कुठे? पोलीस गाडी? मग तू घाबरली का? माझीच मम्मी पोलीस आहे, तरी पण मी पोलीस गाडीला घाबरते. खाल्लेल्या चॉकलेटचे सगळे रॅपर आम्ही डस्टबिन मध्ये टाकले आणि परत एकदा आमचा घरी जाताना रडणे हा जन्मसिद्ध हक्क असल्याने आम्ही तसंच रडत घरी निघालो. हाच चान्स ओळखून मी मम्मीला म्हटले, इकडे पण मम्मीने पाणीपुरीच्या ऐवजी शेवपुरी घेतली. ती शेवपुरी एवढी मोठी होती की माझ्या तोंडातच जात नव्हती, म्हणून मी तुकडे तुकडे करून खायला सुरुवात केली.
शेवपुरी तर खरंच खूपच छान होती. माझ्यासोबतच परी, मनू, अर्णव दादा आणि कौशल दादाने पण शेवपुरी पार्टी केली. आम्ही शेवपुरी खाऊन जातो आता घरी. तोपर्यंत तुम्ही घ्या करून